ए गाढवा, दिवसाला वेळेस काय घोरत पडलास? उठ. काय झालं ओरडायला? बोला, काय काम आहे? शेतामध्ये जाऊन गव्हाला पाणी दे. अहो बाबा, मी दुबईला जायचे स्वप्न बघतोय, पैसे कमवायचे स्वप्न बघतोय, तुम्ही काय मला गव्हाला पाणी द्यायचं सांगताय? माझ्या सगळ्या स्वप्नाचा भंग करून टाकलात तुम्ही. स्वप्नभंग. अरे तोंडवाश्या, आणखीन गोधडीतच मुततूस आणि दुबईला जायचे स्वप्न बघतो काय? चल उठ, गव्हाला पाणी द्यायला जाय. बरं बाबा, गोधडी मुतायचं सिक्रेट हे आपल्या दोघातच राहू द्या, कोणाला सांगू नका बर का? आता कसा लाईनीवर आला? कोणाला सांगत नाही, पण रोज शेतामध्ये जायचं, काम करू लागायचं. जर गेला नाहीस तर तुझ्या सगळ्या मित्राला सांगतो किंवा आणखीन गोधडीतच मुततोय. बाबा, मी गेलो असतो शेतात, पण तुम्हाला माहित आहे ना, मला शेतामधलं काही येत नाही. मग मी तिथे जाऊन काय करू बरं? तुम्ही आज जा, मी येईल उद्या गिद्या. तू आता बापाला शिकवतो का? पिंट्या, मी तुला असं मारीन ना, तुला गावातले रस्ते कमी पडतील पळायला. अहो बाबा, तुम्ही जर मला मारायला लागले तर मी रस्त्यावर थोडंच पळणार आहे, गाडीवर बसून चिंगाट निघून जाईन ना. अरे कधी कधी आपला विश्वासच बसत नाही की तू मपली आवलादस म्हणून. ते तुम्ही तुमचं बघत बसा, मला नका सांगू. बरं ते जाऊ दे पिंट्या, तू शेतामध्ये जाय बरं अगोदर. तू काम गिम करत जाय, म्हणजे तुझ्या लग्नाच्या टायमाला काही अडचणी येणार नाहीत. म्हणजे लोक म्हणणार नाही की पोरग घरीच बसतंय नुसतं रिकाम टेकडे म्हणून. जाय बरं तू शेतामध्ये, जाय लवकर. अहो बाबा, तुम्ही मला काय हे काम सांगतात? जरा माझ्या लेवलची कामं सांगत जा की. ए पिचकल तोंडाच्या, काय लेवल आहे तुपली? सांग, कोणते कामं सांगायचे? काय लेवल आहे तुपली? बँकेत पैसे टाकायचे, काढायचे का? हे दळण घेऊन जाय, दुकानात जाय, शेतात जाय, हे कर ते कर, हे काम तरी शोभतेत का बाबा मला? हा म्हणजे चांगले, तुझ्याकडे पैसे दिले रे दिले की पिंट्या गायब आणि पैसे गायब. अरे बाबू, माझ्या बापाने आणखी माझ्या पैशाच्या बाबतीत विश्वास ठेवला नाही, आणि मी तुपल्यावर ठेवणार आहे वय? पैशाच्या बाबतीत लाडच नाही. अहो बाबा, आपल्याकडे 10 एकर शेती आहे, मग आपल्याला काम करायची काय गरज आहे बरं? मग त्या 10 एकर शेतीमध्ये तुपल्या माईचा नवरा काम करणार आहे का? अहो बाबा, माझ्या माईचा नवरा तुम्हीच आहेत ना. अरे आयशी भोकाच्या, आधी काम करावं लागते, तेव्हा घ्यायला भेटतंय, फुकटच भेटत नसते. अरे अगोदरच तू अभ्यासात ढ आहेस रे ढ. तुला 1-2 पाठ करायला 5 वर्ष लागले आणि तू दुबईला जायचे स्वप्न बघू राहिलास काय? ते काही का असा ना, पण मी शेतामध्ये जाणार नाही म्हणजे नाही. असं कसं जात नाही तोडम्या? तुला इथं घ्यायला कोण देईन रे? हा, आता काय तू लहान राहिलास का? लग्नाला आलास ना गाढवा? बाबा, मला जास्त फोर्स करू नका, नाहीतर मी काय करशील? मी घर सोडून पळूनच जाईन. पळून जाशील का? अरे लेका, तू पळून गेलास ना तर मी आजच देवाला नारळ फोडी. आणि ह्या पोका धमक्या ना मला नाही द्यायच्या, दुसऱ्यापाशी जाऊन द्यायच्या, समजलं? चला उठा, नाही शेतात. पिंट्या, ए पिंट्या, काय काम आहे? दुकानात जाय आणि मला बिड्या घेऊन ये 10 रुपयाच्या. ओ बाबा, बिड्या प्यायच्या असल्या तर आण प्या, मला नका सांगू हे फालतूचे काम. आताच आपल्या बापाने डोकं खाल्लंय, आता तुम्ही नका खाऊ. डोकं नका खाऊ? मग तुला ऐकायला येतंय का? उठ आणि मला बिड्या आणून दे लवकर. हो, काय लावलं हो तुम्ही? बिड्या आणि बिड्या काऊन तुम्ही लेकराला परेशान करत असतात? ह्या वयात कशाला पैशात बिड्या आणि बिड्या? जासान नाही एखाद दिशीवर टपका दिशीनं. ए शेंबू तोंडे, जेवढं सांगितलं तेवढं कर, शिल्लकचा शहाणपणा नको करू. अहो बाबा, हे हलके फुलके काम मला नका सांगत जाऊ, आता मी मोठा झालोय. जेव्हा मला पैसे मागतोस तेव्हा तर लय लहान गोटा होतोस. अहो बाबा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मग आपलं डोकं नका खाऊ बर का, नाहीतर मी घर सोडून लांब कुठेतरी निघून जाईन. ए चेपट तोंड्या, धमक्या कोणाला देतोस? चल निघ. ह्या घरात तर मपली कोणालाच गरज नाही, सगळे निघ म्हणतात. द्या इकडे पैसे, देतो आणून.